नमस्कार. आज आम्ही एवढं रेडी होऊन चाललो होतो मनालीच्या केळवणसाठी. आज मनालीला केळवण होतं माझ्या आणि अमरकडून आणि ॲज युजुअल आम्ही मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो. मनालीसाठी सरप्राईज होतं. मी त्यांना सांगितलं नव्हतं, की आपण कुठे चाललोय. सो त्यांच्यासाठी मी हा रिबीन घेऊन आली होती. बिचाऱ्यांना ह्या रिबीन लावून मी कमीत कमी अर्धा तास बसवलं होतं, कारण की जाता-जाता आम्हाला दादरला खूप ट्रॅफिक लागलं मध्ये. अँड फायनली आम्ही पोहोचलो बॅस्टिनला. त्यांना मी इथे बाहेर असंच उभं केलं. नंतर सांगितलं तुमचे रिबीन ओपन करा. सो त्यांनी रिबीन त्यांची ओपन केले. अभिला थोडी कल्पना होती कुठे चालू आहे. त्याला रस्ते पाठ आहेत. सो मनालीसाठी थोडंसं सरप्राईज होतं हे. सो थँक्स टू मुंबई ट्रॅफिक. मुंबईच्या एवढ्या मस्त ट्रॅफिकमुळे आम्ही ऑलमोस्ट 45 मिनिट्स लेट होतो. त्याच्यामुळे एंट्री ही आमची जरा धावत पळत आतमध्ये झाली. आतमध्ये एंटर केल्यावर वॉव! व्हॉट अ एस्थेटिक प्लेस. जे डिटेलिंग केलं होतं, एकदम भारी डिटेलिंग होतं. इथे आम्ही सेकंड टाईम येत होतो. ऑलरेडी आम्ही माझ्या बर्थडेला आलो होतो. पण आज सॅटर्डे असल्यामुळे क्राउड पण फुल होता. थँक गॉड की आम्ही ऑलरेडी टेबल बुक केलं होतं आणि टोटली क्राउडेड. गेल्या-गेल्या एवढी भूक लागलेली कारण की आम्हाला ट्रॅफिकमध्येच 2 तास लागले होते दादर पोहोचायला. हेच रिझन आहे की आम्ही ह्या साईडला खूप रेअर येतो. म्हणजे मेन कामासाठी आलो होतो, फोटो काढायला. सो इथे थोडंसं आम्ही फोटो सेशन करून घेतलं. इथे मी मनाली वॉशरूमला गेलेले, तिथे पण आम्ही फोटो काढला आणि आम्ही यायच्याच आधी हे आमचं गरमागरम जेवण आलं होतं. आणि ह्यांचा हा जो मॅक एंड चीज आहे, ओहोहो! बेस्ट. म्हणजे हा मॅक एंड चीज कुठेच नाही तुम्हाला मिळू शकत. देन इथे कोरियन पनीर होतं, ह्यानी कोरियन चिकन मागवलं होतं. फूड तर टॉप क्लास आहे इथे. ह्यांच्या फूडला कोण बीट नाही करू शकत. सो इकडे आली मेन डिश लॉबस्टर. ही मनाली अभिने लॉबस्टर मागवलेलं. आम्ही तर व्हेजिटेरियन आहे, सो आम्ही तिथे व्हेज फूड खाल्लं. पण हे लॉबस्टर खूप टेम्प्टिंग वाटत होतं यार. त्याच्यानंतर आम्ही भरपूर काय खायला मागवलेलं. राईस, ग्रेव्ही खूप काही होतं. आणि हा आला बेस्ट पार्ट ह्यांचा हा जो पुल-अप केक आहे. ओहोहोहो! बेस्ट आणि ह्याची टेस्ट तर वॉव! म्हणजे आम्ही चौघं गळ्यापर्यंत जेवून भरलेलो. पण तरी ह्याच्यासाठी आम्ही कुठे ना कुठे पोटात जागा केली. ही जी तुम्ही इथे लाईन बघताय, हे बॅस्टिनच्या बाहेर फोटो काढायसाठी. मग इथे थोडे मनाली आणि अभिचे सुद्धा फोटो काढून घेतले. म्हटलं जरा तुम्ही पण काय वेगवेगळ्या पोज ट्राय करा. मी पण थोडी पाठी राहणार. मी सुद्धा अमरला खेचला जरा, बोलली, "जरा उभा राहा, जरा फेक ॲक्टिंग कर रोमॅन्टिक व्हायची." तर इथे थोडंसं अमरने अशी फेक ॲक्टिंग केली रोमॅन्टिक व्हायची. पण खूप मजा आली यार आज. माझ्या आणि दीदीचं तर फोटो सेशनच संपत नव्हतं. हाच आमचा प्लॅन होता, की ह्यांना काहीतरी जरासं मॉडर्न केळवण द्यायला. कारण की बिचारे हे लोकं तेच मालवणी जेवण खाऊन-खाऊन कंटाळलेले. म्हणून आम्ही प्लॅन केला, की चलो लेट्स गो फॉर बॅस्टिन.